आपण पाहत आहात #डिजिटल महाराष्ट्र। परिसर बघून तुमच्या लक्षातच आलं असेल आता मी कुठे उभी आहे। तुम्हालाही आतुरता लागली ना गणपती बाप्पाच्या आगमनाची। तर आता मी नाशिक शहरातील कॉलेज रोडच्या परिसरात असलेल्या गणपती बाप्पाच्या शॉपमध्ये आहे। गणपती बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावरती लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असतो तो गणपती बाप्पाच्या घरी येण्याचा आगमनाचा उत्साह। परंतु 2 वर्ष कोविड काळामुळे गणपती बाप्पांच्या आगमनावर तसेच विसर्जनावर देखील काही निर्बंध होते। त्या निर्बंधामुळे गणपती बाप्पांचे जे भक्त होते त्यांच्यामध्ये एक हिरमोड बघायला आपल्याला मिळत होता। परंतु यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन दोन्हीही कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरी होणार आहेत। गणपती बाप्पा हे तब्बल 12 दिवसांसाठी घरात येणार आहेत। गणपती बाप्पा घरात आल्यानंतर घरात एकदम आनंदमय वातावरण होतं। आपण या गणपतीच्या शॉपवर बघू शकतो की गणपतीची जी मूर्ती आहे ती किती फार सुंदर आणि सुबक आणि नक्षीदार आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या या शॉपवरती गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि त्याचं आपल्या घरी आगमन करण्यासाठी ग्राहकांची सुद्धा गणपती बाप्पाला बुक करण्यासाठी आपल्याला गर्दी दिसून येते। या दुकानाचे संस्थापक आपल्यासोबत आहेत सुशांत मालवंडे। यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पा 2 वर्षानंतर कोविड काळामध्ये गणपती बाप्पावरती भरपूर सारे निर्बंध होते। आता पुन्हा एकदा निर्बंध नसताना गणपती बाप्पांचं आगमन होते तर ग्राहकांची मागणी कशी आहे? ग्राहकांचा जो कल आहे का तो जास्त करून म्हणजे POP मूर्तींकडे जास्त आहे। शाडू मातीचं म्हणजे जेवढं अवेअरनेस पाहिजे लोकांमध्ये तेवढं नाही दिसत आहे ते। कारण का आता शाडू मातीच्या मूर्तींना तेवढं पाहिजे तेवढी फिनिशिंग येत नाही आणि फिनिशिंग नसल्यामुळे काय होतं आहे का त्यांना डोळे वगैरे कपडे वगैरे जे प्रत्येकाची चॉईस प्रत्येकाचे कलर कॉम्बिनेशन जे आहेत ते वेगळे असले आणि थोडंसं म्हणतो ना आपण एक रिचनेस पाहिजे त्याला, तर त्या अनुषंगाने मग त्या दृष्टिकोन लोक विचार करतात। पण एक गेल्या 2 वर्षापूर्वीपेक्षा आत्ताचा जो काही रिस्पॉन्स आहे किंवा आत्ता जी काही लोकांची मागणी जी आहे तर पूर्ण ताकदीने म्हणजे लोक येत आहेत बघत आहेत आणि काही लोक म्हणजे बुक पण करत आहेत मूर्त्या। आपलं हे शॉप इथे कधीपासून आहे? आता ही जागा चेंज होत असते पण कॉलेज रोडसारख्या ठिकाणी मी गेल्या 8-9 वर्षापासून मी इथे व्यवसाय करतो आहे। पण ह्या व्यवसायामध्ये मी गेल्या 32 वर्षापासून आहे। तर नेहरू गार्डनला सुरुवात केली होती मी। नेहरू गार्डनवरनं मग आम्ही गोल क्लबला आलो, गोल क्लबवरनं सिव्हिल हॉस्पिटलला आलो, सिव्हिलवरनं परत गोल क्लबला गेलो, गोल क्लबवरून आम्ही परत ठक्करला गेलो। असं मार्केट म्हणजे तुमचं मार्केट फिरतं असतं दरवर्षी गणपती बाप्पासाठी? जागा फिक्स नसल्यावर किंवा प्रायव्हेट मालकी हक्काची नसल्यामुळे मग ते थोडंसं जागामुळे अभावी चेंज होत राहतात आमच्याकडे। थँक्यू। आता इथेच वेळ झाली आहे थांबण्याची, परंतु तुम्हाला जाता जाता एक सांगेन की आता गणपती बाप्पाचं आगमन तर होणारच आहे, पण नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असणारे नवशा गणपती बाप्पा, ढोल्या गणपती बाप्पा, त्याचबरोबर आरकेवर असलेला चांदीचा गणपती बाप्पा ह्या संदर्भातील आमचे पुढचे ब्लॉग असणार आहेत। त्यामुळे हे ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या #डिजिटल महाराष्ट्र याला सबस्क्राईब करायला विसरू नका।